अदानींना दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मोर्चा. कंत्राट रद्द करण्यासाठी धारावी ते अदानींच्या कार्यालयापर्यंत निघणार मोर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी दिली परवानगी. मोर्चानंतर बीकेसीत उद्धव ठाकरेंची होणार सभा. ठाकरेंच्या शिवसेनेला धारावीतील गरिबांना घर मिळू द्यायची नाहीयेत. उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका, फडणवीसांची टीका. धारावीचा पुनर्विकास हा सरकारच्या हातात दिलाय, मात्र सरकारनं आम्हाला अदानींच्या दारात उभं केलंय. धारावीत दहशतीचं वातावरण, वर्षा गायकवाडांचा आरोप. वर्ध्यात आज ओबीसींचा महाएल्गार मोर्चा. मोर्चात छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. शरद पवारांची आज नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये जाहीर सभा. स्वाभिमान सभेतून पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे सभेला उपस्थित राहणार. नागपूरमध्ये आज भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीचं आयोजन. भाजपचे दिग्गज नेत्यांसह पंकजा मुंडेही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. बैठकीला राज्यभरातून जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस उपस्थित राहणार. माजी आमदार सुरेश लाड आज नागपुरात भाजपमध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. यासाठी कर्जत, खालापुरातील शेकडो नेते पदाधिकारी नागपुरात पोहोचले. 2-3 महिन्यापासून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब आंबेगाव शिरूर मतदारसंघात ऑन फील्ड. कुटुंबाकडून सामाजिक कार्यक्रम, मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी. मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षाच्या आर्थिक व्यवहाराचं लेखापरीक्षण केलं जाणार. करोडो रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवणारे आजी माजी अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडणार. कोस्टल रोड जानेवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याची मुंबई महानगरपालिकेची घोषणा. मात्र आतापर्यंत अवघे 82.81% काम पूर्ण झाल्यामुळे डेडलाईन लांबणार असल्याचीही माहिती. गोखले रोड ओव्हरब्रिजच्या बांधकामामुळे काही लोकल गाड्यांवर परिणाम होणार. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री 1:40 ते पहाटे 4:40 पर्यंत अप आणि डाऊन हार्बर लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य परिचारिकांच्या संपाचा फटका बसला. शस्त्रक्रियांसाठी तयारी नसल्यानं रोज होणाऱ्या 30 ते 35 शस्त्रक्रियांपैकी दिवसभरात अत्यावश्यक 3 आणि इतर 2 शस्त्रक्रिया झाल्याची प्रशासनाची माहिती. तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या नावानं वेबसाईट तयार करून भाविक आणि संस्थांची फसवणूक होत असल्याची माहिती उघड. या प्रकरणी विजय बोधले याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी केपी पाटील यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी गणपतराव यांच्यावर. कारखान्याच्या सभागृहातील विशेष सभेमध्ये ही निवड जाहीर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा आंदोलन करणार, वडेट्टीवारांचा इशारा. तळवडे दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक उद्योगाचं सर्वेक्षण करण्यात येणार. 75,000 औद्योगिक उद्योगांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती. एसटी प्रशासनानं प्रवाशांसाठी पुण्यातील स्वारगेट स्थानकातून नाशिकसाठी ई शिवाई बस सोडण्याचा घेतला निर्णय. आजपासून सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दर तासाला ई शिवाई बस उपलब्ध. मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम 5 कोटींपेक्षा अधिक होणारी प्रकरणं राज्य शासनाकडे पाठवली जाणार. यासाठी प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आले आदेश. मुठेवारीमधील अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी महानगरपालिकेकडून कमी शुल्क आकारण्यात येणार. यासाठी बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार. प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रशासनाकडून मुदत दिली जाण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये सदनिका विक्रीच्या बहाण्यानं एकाची 12,50,000 रुपयांची फसवणूक. या प्रकरणी सुधीर वाडेकर याला अटक. शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या 8 अधिकाऱ्यांना पदोन्नती. यामुळे शिक्षण विभागाला 8 मिळाले उपसंचालक. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं जळीतग्रस्तांवर तातडीनं उपचार करण्यासाठी जळीत कक्षाची स्थापना करण्यात येणार. या कक्षात 15 ते 30 बेड असणार. पालिकेच्या आयुक्तांची माहिती.
पुणे जिल्ह्यात निवडणूक विभागानं मतदार केंद्राची फेररचना करण्याचा घेतला निर्णय। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघासाठी 8,213 पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार। त्यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा कमी होण्याची शक्यता। मीरा भाईंदर महानगरपालिकेत कचरा वाहनासाठी 33 नवीन वाहनं दाखल। यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मदत होणार। आणखी 60 वाहनं लवकरच दाखल होण्याची उपायुक्तांची माहिती। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्य दिनी भोजनाचा खर्च अंतर्गत खर्चातून करण्यात येणार। बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची माहिती। नाशिक शहरात अपघातांना आळा घालण्यासाठी शहरातील रस्त्यांवर 333 गतिरोधक नव्याने तयार करण्यात येणार। कामांच्या निविदा अंतिम केल्या असून पुढील आठवड्यात संबंधित मक्तेदारांना महापालिकेतर्फे आदेश देण्यात येणार। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या सफाई कर्मचारी निलंबित, फौजदारी गुन्हाही दाखल। पुण्यात मनसेच्या वतीनं वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली येस बँकेच्या बोर्डाला फासलं काळं। बँकेच्या त्रासाला कंटाळून एकानं रक्तानं पत्र लिहून केली होती आत्महत्या। पुण्यात पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी फासलं काळं। निलंबित अधिकारी शिक्षण विभागाचा कारभार पाहत असल्यानं शिवसेना आक्रमक। पनवेल तालुक्यातील शहरी तसंच ग्रामीण भागाला अखंडित वीज पुरवठा मिळणार। यासाठी ऊर्जा खात्यानं 480 कोटीहून अधिक रुपयांचा निधी देण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात। किमान तापमानात घट झाल्यानं जिल्ह्यात गारवा। 18 ते 21 डिसेंबर दरम्यान आकाश मोकळं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये थंडीची हुडहुडी वाढली। पारा 1 अंशानं घसरून 16 अंशापर्यंत आला। यासाठी रात्री थंडीची तीव्रता वाढली। उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी येण्यास सुरुवात। गोंदिया आणि पुणे या दोन्ही शहरांचं किमान तापमान 12 अंशावर। येत्या 2 ते 3 दिवसात राज्याचं किमान तापमान हे 10 अंशाच्या खाली येणार, हवामान विभागाचा अंदाज। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण। दर घसरण्यामागे केंद्र सरकारनं लादलेली निर्यात बंदी कारणीभूत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। कांदा निर्यात तातडीनं सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची। बाजारात लसणाची आवक घटल्यानं लसणाच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात लसणाचा दर 300 ते 400 रुपयांवर। बाजारात आवक वाढेपर्यंत दरात वाढ राहण्याची शक्यता। कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या हंगामात गळीताला येणाऱ्या ऊसाला 3,407 रुपये दर दिला जाणार। अध्यक्ष के.पी. पाटील यांची घोषणा। नाशिक जिल्ह्याच्या 380 गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या। यामुळे या गावांना 116 टँकरच्या मदतीनं करण्यात येतोय पाणी पुरवठा। दिवसाला टँकरच्या चालवल्या जातात 256 फेऱ्या। कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं काही भागामध्ये महापालिकेच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला। टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावेळी पाण्याची मोठी प्रमाणात नासाडी, नागरिकांचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 51 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक। उन्हाळा तीव्र राहिला तर मे महिन्यात जिल्ह्यात पिकांसाठी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता। तोरणा गडावरील शिवकालीन मार्गाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू। वेल्हे वनविभागाच्या या मार्गाची पाहणी केल्यानंतर घेतला हा निर्णय। पुण्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकऱ्यांना केली जांभळ्या तांदळाची शेती। त्याची सध्या पंचक्रोशीत चांगली चर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप। विशाल माळी मित्र मंडळातर्फे 1000 नागरिकांना कार्डचं वाटप। कोल्हापूर विद्यापीठाच्या 60व्या दीक्षांत समारंभाचं सोमवारी आयोजन। राज्यपाल रमेश बैस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत समारंभ पार पडणार। नंदुरबार शहरात होणाऱ्या जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं उलगुलान डी लिस्टिंग महामेळाव्याची तयारी सुरू। शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील पदव्युत्तर परीक्षांचे निकाल घोषित। तब्बल 195 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची माहिती।
नाशिक जिल्हा परिषदेकडून 2019 साली विविध संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। यावेळेस ही परीक्षा रद्द करण्यात आल्यानं 14,313 परीक्षार्थ्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्क पडलं। पुण्यामध्ये आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धेचं आयोजन। यावेळेस विद्यार्थ्यांनी अध्ययन करताना वाचन एकाग्रता, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावावर भर देणं गरजेचं, अभिनेते धनंजय सरदेशपांडेंचा विद्यार्थ्यांना सल्ला। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारत वापरण्यासाठी आवश्यक सिक्युरिटी ऑडिट सुरू। विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याच्या सहसंचालकांच्या सूचना। नंदुरबार जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांचं काम बंद आंदोलन सुरू। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा डाक कर्मचाऱ्यांचा इशारा। अपघातात पाय गमावणाऱ्या महिलेला पीएमपीएलनं दिली 20 लाखांची भरपाई मदत। सांगवीच्या औंध रुग्णालयात बीआरटी बसस्टॉप येथे रस्ता ओलांडताना बसनं धडक दिल्यानं झाला होता अपघात। पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वर्षभर एकही सुट्टी न घेता कर्तव्य बजावलं। या कार्यकाळात रितेश कुमारांकडून पुणे शहर पोलीस दलात आमूलाग्र बदल, 100 टोळक्यांना लावला मोका। शिवाजी विद्यापीठ ते शासकीय तंत्रनिकेतन या मार्गावरील अतिक्रमणावर पालिकेकडून कारवाई। ही कारवाई कायमची आहे की नेहमीप्रमाणे ती तात्पुरती स्वरूपाची राहणार, नागरिकांचा सवाल। रिक्षा चालक आणि मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गावात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन। गावात गेल्या 80 वर्षांपासून कबड्डीची स्पर्धा आयोजित। मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी स्पर्धेत नोंदवला सहभाग। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पेन्शन्स डे निमित्त रविवारी मेळाव्याचं आयोजन। मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षांसह आयुक्त शेखर सिंह आणि महापालिकेचे अधिकारी मेळाव्यात उपस्थित राहणार। आपल्या देशात पर्यावरण संकटाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही। पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे। अतुल देऊळगावकरांचं किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या कार्यक्रमात वक्तव्य। भिवंडी धामणकर नाका ते मंडई रस्त्याचं रुंदीकरण होणार। भिवंडी मनपाकडून फेरीवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमण केलेल्या दुकानांवर करण्यात आली कारवाई। जळगावमध्ये मोफत गाळासाठी पैसे मागणारा लाचखोर लिपिकावर एसीबीची कारवाई। 13,000 रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली तुषार पाटीलला अटक। पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याची घटना। या प्रकरणी मुलीच्या आईसह 5 जणांवर गुन्हा दाखल। पत्नी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून पतीकडून गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न। औंधी येथील रक्षक चौक परिसरातील घटना। पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल। खेड तालुक्याच्या चिंबळी गावात मूळ मालकाला हुल देत परस्पर 50 गुंठे शेतजमिनीची विक्री। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। एटीएम सेंटरमध्ये विसरलेल्या एटीएम कार्डवरील माहितीच्या आधारे एकाने 44,000 रुपये लुटल्याची घटना। लिंक रोड चिंचवड येथील घटना। या प्रकरणी गुन्हा दाखल। वाकडमध्ये हॉटेल व्यवसाय करण्याच्या बहाण्यानं एकाची 2,36 लाख रुपयांची फसवणूक। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांमधून अयोध्येपर्यंत 1000 ट्रेन चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना। काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर 3 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप। केरळच्या मलपुरमच्या मांजेरी परिसरात कर्नाटकातून येणाऱ्या शबरीमाला यात्रेकरूंची बस आणि ऑटोची धडक। अपघातात ऑटोमधील 5 जणांचा मृत्यू। 2024च्या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला करण्यात येणार। लिलावापूर्वी बीसीसीआय आयपीएल सारखी दुसरी लीग सुरू करण्याच्या तयारीत। ही लीग 10-10 षटकांची असण्याचीही माहिती। धोनीवर फिक्सिंगचे आरोप करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांची शिक्षा सुनावली। मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल।